हाय गाईज, गुड मॉर्निंग. आपलं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी चाललो आहे गोरेगावला. एक्सपो आहे मेकअप आर्टिस्टवाल्यांचा आणि काय आहे ते तुम्हाला नक्की दाखवते. तुम्ही आपल्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा. तर आपण आता जाऊया. तर गाईज आता आपण गोरेगावला पोहोचलेलो आहे आणि फायनली आपण आता एंट्री पण मारलेली आहे आणि आता आपण गाडी पार्किंगला लावू आणि जाऊ आपण आता. तर गाईज साईडला कॅफे दिसतं, आपण कॅफे बसू, जरासा नाश्ता करून जाऊ, कारण आपल्याला किती वाजतील जेवायला काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण लवकरच नाश्ता करून घेऊ. नाश्ता करायला आता माझा मूड नाही आहे, म्हणून मी आता कॉफी सांगतोय. कॉफीच पिऊन जायला लागेल, तेव्हा जरासं बरं फ्रेश वाटेल. ₹100 कॉफी. कडुलिंबाचा पाला तरी पिल्यासारखा झालेला आहे. एवढी कडू लागते ना, काय सांगू. टेस्टी आहे, पण नंतर आतमध्ये गेल्यानंतर करू पणा जास्त जाणवत आहे. ₹300 कोजागिरीला काल टोपत दूध आले असतं. हा काही शेवटा पण झाले असते. एकूण 700 म्हणजे ₹700 किती आले असतं दूध. अख्खा म्हणजे अख्खी वलीनी पिले असतं. पण काय गाईस, आता इथं काय एशियनच्या रूममध्ये माहीत आहे ना, कपड्यांची दुकानं पण एशियन असला 300ला शर्ट 600ला असतं. तशी तिथं आहे. कॉफीचा रेट असेल ₹150, पण इथं ₹300 आम्ही कॉफी पिता. नंतर आपण काय आहे ते तुम्हाला कोणत्या मॉडेल व्हिडिओ वगैरे ते सर्व दाखवणार. तर गाईज आता आपलं कॉफी वगैरे पिऊन झालेलं आहे. आता जाऊया आपण एक्सपोमध्ये. तर गाईज आता आपली एंट्री आतमध्ये झालेली आहे. तर ज्वेलरीचं स्टॉल वगैरे सर्व काही, मेकअपचे किट वगैरे सर्व काही भेटतील. तर गाईज आता आपण पोचलेले आहो. जिथं आपली मॉडेल आहे तिथं शूट करायचं आहे, तिथं आम्ही पोचलेले आहो आणि आता पहिले तिचे आपण शूट घेऊ. ओके, सबने करना है. कर रहे हो? करो, तभी गिफ्ट मिले. कोमल मैम को फॉलो किया सबने? यस और नो? बहुत बढ़िया. सो अब हम एक सॉन्ग प्ले करने वाले हैं, उसके बाद वी आर गोइंग टू वेलकम. So guys, the wait is over. Now we are going to welcome Gia Souza ma'am on the stage. तर गाईज नवीन हेअरस्टाईलसाठी पण इथे सलूनवाले सर्व आलेले आहेत आणि बघा सर्वांचे हेअरस्टाईल कसे आहेत. हे सर्व सलूनवाले आहेत. तर गाईज शूटचे पैसे भेटले. बाईला लगेच शूटचे पैसे भेटलेत. तर आम्हाला आता थोडंसं बाहेर शूट आहेत. येशूचं आम्हाला थोडंसं शूट घ्यायचं आहेत रीलसाठी, ते आपण घ्यायला जाऊया.
तर गाईज आता आपला शूट वगैरे झालेला आहे आणि खूप टाईम झालेला आहे, त्यामुळे आता इथंच जॉईंट करत आहे. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.